मराठी कथा श्यामची आई भाग 4 मुकी फुले. बारकू भाकर खाल्ली की नाही रे, येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले. आई वाढ ना लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता, रोज तुझी घाई. जा उपाशीस, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जल्दीने निघाले. वाटेत ठेस लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते. बोलो बनसर इधरनी जय जयकार, श्याम सुंदर हरेनो जय जयकार अशी आश्रमातील भजनांची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, संग्रह, शरीरश्रम, स्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी संपादनत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादशी सेवावे, नम्रते व्रत निश्चिते. श्यामने गोष्टी सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर एक पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांना फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वा जुडी ते गणपतीला व्हायचे. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा व्हायची तरी ती चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फार सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेचे जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांची मी परड्या भरून आणवयास सकाळी फुले जमवून ठेवायचं व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्याचे हार करायचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीच्या मोत्यांसारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची. सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षावरचीही फुले मी आणीत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला, देवपूजा कोणाला हवी आहे. देवपूजा करणारे सारे होत आहेत. फुलं तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील. फुले देवांच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. ते देवालाच वाहिलेले असतात. आज मी फुलं तोडू शकत नाही, म्हणून फूल म्हणजेच परमेश्वराची रसमयी सौंदर्यमय मूर्ती असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलबक्षीची फुलांसाठी मुलांमुलीत भांडणे व्हायची. गुलबक्षीची फुल हार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठांच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकाऊची, कितीतरी प्रकार. गुलबक्षीची काळे मणी फार सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करीत. गुलबक्षीची फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करीतात. त्याला सुईद्वारा लागत नाही. या माळेचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ, बारका, निरनिळ्या तऱ्हेने ती गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचायला जात असू. पाटी दप्तर घेऊन ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत, परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांना मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला, आज आपण सारी फुले आणावयाची. लवकर जाऊन कळ्यास तोडून आणावयाच्या असे मी ठरवले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागतात. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जायचं ठरवलं. बाहेर ऊन होते तरी मी निघाले. 1 फडके बरोबर घेतले होते. 3 वाजायच्या सुमारास असेल. आमच्या शेजारच्या
धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना गुभे म्हणतात. हे सारे गुभे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक लांब ताम्हणं घेतलं व त्यात पाणी टाकून कळ्या टाकून ठेवल्या. सायंकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारसारखा उशीर गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. मायेला नाही तर नाही, पण दुपारतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवले आहे. तू माय करतेस का? मी विचारले. आण तर मी तेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घर ढेके पडायला नको. आई म्हणाली. मी ताम्हणं आणावयास गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुललेली नव्हती. ते पाहून मी खन्न झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणीसे टिपकते आहे. कळ्याच तोडून आणल्या होत्यास वाटतंय, तरीच नीट फुललेली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावी की नाही त्यांना? एवढा काय आध्याशासारख्या गेलास उतावळ होऊन? असे काही ही मला बोलत होती. तोच शास्त्रीबुवाजीकडची, धोंडोपंताकडची, बन्या, बापू, बाबी सारी फुले आणली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही याने. बाबी म्हणाली, का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले? बापू बोलला, चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटत येत तुमच्याकडे फुलं नेण्यासाठी. मी म्हटले, नेहमी आपण सारेजण बरोबर असतो. बन्या म्हणाला, तुमच्या मागच्या रविवारी मला उशीर झाला होता. एक तरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी? मी विचारले. पण मी माझ्या परडीतले देत नव्हतो का? तूच फणकराने निघून गेलास. मला का नाही थांबलात? बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास. हा असा सूड घ्यायचा होता वाटतो. बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बन्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही हो, नाही ना रे श्याम, असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरलास तू का आताच येतोस? आपण छापो पाणी, नाहीतर लच्छुबाई ताक दे, डेरा फुटला, मडकं दे, तो खेळ खेळू. बन्या म्हणाला. माझी आई म्हणाली, आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो बन्या, बापू. मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांचा हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोचते तसे बाहेरच्या दुधावर पोचत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतलीही दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांची माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवितात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाले तरी ती देवांनाच ना. कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये, ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळते तरी पुरे, परंतु नीट फुललेले व्हा. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते, घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस सोडू देऊन टाकते. त्याचप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवतात, रसमय गंधमय करतात व ती विश्वभराच्या पूजेसाठी देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके पण संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळ्या नको रे तोडू. त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर